नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अनसूयेच्या सुता दत्ता तुझीच रे आसरा, सद्गुरू राया तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा. कपट वेश धरुनी गुरु तुम्ही अत्री घरी आले, पतिव्रतेच्या पुण्याईने बाळ तेथे झाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, आपल्याला सगळ्यांनाच वेध लागले आहे ते म्हणजे दत्त जयंतीचे. आता दत्त जयंती ही 4 डिसेंबरला साजरी होणार आहे, कारण पौर्णिमा त्याच दिवशी आहे. आता बरेच लोक म्हणतात की सकाळी पौर्णिमा चालू होणार आहे. कॅलेंडरमध्ये संध्याकाळी म्हणजे सायंकाळी असं दिलेलं आहे की ती 8:30 वाजता चालू होऊन ती दुसऱ्या दिवशी उत्तररात्री 4:45 संपणार आहे. काहीही असे ना, कन्फ्युजन करून घेऊ नका, कारण 4 डिसेंबरलाच दत्त जयंती ही साजरी होणार आहे. सो आपण 4 डिसेंबरलाच करायची आहे. आता बघा, आपण घरात दत्त जयंती कशी साजरी करायची, म्हणजे पूजा कशी करायची आहे, सेवा कशी करायची आहे, नैवेद्य काय दाखवायचे आहेत, दत्त जन्म नक्की कोणत्या वेळेला साजरा करायचा आहे, अध्याय 1 जो आहे तो कुठला वाचायचा आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण आज इन डिटेल बघणार आहोत. तर बघा, पहिला म्हणजे आपल्याला त्या दिवशी सकाळी उठून घरी गोमूत्र घालून घ्यायचं आहे. त्यानंतर बाहेर छान रांगोळी घालून घ्यायची आहे. नंतर हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे आणि मग तुम्ही पूजेला बसू शकता. आता जे संक्षिप्त गुरुचरित्र वाचत आहेत, स्वामीचरित्र वाचत आहेत, त्यांनी जर मांडणी केली नसेल तर तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी मांडणीही करू शकता आणि तुम्हाला जे डेकोरेशन करायचं आहे ते तुम्ही करू शकता. आता पहिली तुम्हाला काय करायचं आहे, तर आपण पहिली दिवा लावून घ्यायचा आहे. आता तुम्ही मांडणी काहीच केली नसेल तर त्या दिवशीसुद्धा तुम्ही कलश मांडू शकता, किंवा त्या दिवशी तुम्हाला कलश मांडायचा आहे आपल्या पूजेमध्ये. तुम्ही जर मांडला असेल तर काही हरकत नाही. आता पहिली आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे. त्यासाठी गणपती बाप्पांना आपल्याला अभिषेक घालायचा आहे, पाण्याने, पंचामृताने, दुधाने, कशाने पण चालेल. एक वेळा छान गणपती अथर्वशीर्ष म्हणा आणि बाप्पांची मूर्तीला छान अभिषेक घालून घ्या. ती पुसा. त्याच्यानंतर गंध किंवा शेंदूर, कुंकू, अष्टगंध, फुलं, दुर्वा आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य घालून गणपती बाप्पांची आपण स्थापना करून घ्यायची. आता ह्यानंतर तुमच्याकडं स्वामींची कुठलीही मूर्ती असेना, भले ती मोठी असेना, छोटी असेना, पितळेची असेना, पंचधातूची असेना, मार्बलची असेना, आपल्याला त्या दिवशी स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे. हा कंपल्सरी आहे. पहिली पाण्याने करा, दुधाने, पंचामृताने करू शकता, किंवा बघा, स्वामींना अतिशय काय प्रिय आहे, तर स्वामींना हिना अत्तर आणि उठणं स्वामींना जास्त प्रिय आहे. त्यामुळे दर गुरुवारी किंवा अशा काही जेव्हा स्पेशल दिवस असतो त्यावेळेला मी स्वामींना छान उठणं लावून त्यांना अभिषेक करते. तुमच्याकडं जर असेल किंवा जर तुम्ही आणू शकता तर छान उठणं आणा, ते पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करा आणि ते तुमच्या मूर्तीवरती छान लावून घ्या. असं समजा की स्वामी साक्षात आपल्यासमोर आहेत आणि आपल्याला एक संधी मिळाली आहे त्यांना अभिषेक घालण्याची. तर तेव्हा कसं तुम्ही कराल, खूप प्रेमाने, मनोभावे, श्रद्धेने, शुद्ध अंतःकरणाने, तसंच आपल्याला स्वामींच्या मूर्तीला छान उठणं लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला छान शुद्ध पाण्याने आपल्याला ही मूर्ती परत स्वच्छ करून घ्यायची आहे. आता एकदा मूर्ती स्वच्छ करून झाल्यानंतर ती परत एकदम धुतलेल्या तामणामध्ये ठेवा, किंवा जर तुमच्याकडे स्टीलची बुट्टी असेल, स्वच्छ धुतलेली बुट्टी असेल तर त्याच्यामध्ये परत तुम्ही ठेवू शकता, किंवा तामणामध्ये ठेवा. आता इथं आपल्याला शुद्ध पाण्याने स्वामींना अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करता करता तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत. तर काय करायचं आहे, तर एक वेळा तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष फलश्रुती म्हणण्याची गरज नाही. 16 खेपा तुम्हाला श्री सूक्तम म्हणायचं आहे. 16व्या वेळेला तुम्ही फलश्रुती म्हणू शकता. जमलं नाही तर 1 खेपा श्री सूक्त म्हणा, 1 वेळा पुरुष सूक्त आणि 1 वेळा पवमान सूक्तम म्हणून
आपल्याला पाण्याने स्वामींना अभिषेक करत राहायचं आहे. आता हे झाल्यानंतर स्वामींची मूर्ती छान पुसून घ्या आणि जे पाणी राहिलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं तीर्थ आहे. ते फेकून द्यायचं नाही, ते एका सेपरेट बॉटलमध्ये काढा. घरातल्यांना छान ते तीर्थ म्हणून प्यायला द्या किंवा जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा तुम्ही ते पाणी पूर्ण अभिषेकाचं संपवायचं आहे. अजिबात फेकून द्यायचं नाही आहे किंवा कुठल्याही स्वयंपाकाला वगैरे वापरू नका. ते दिवसभरामध्ये तुम्ही सगळ्यांनी ग्रहण केलं तरी चालेल. नंतर गणपती बाप्पांची स्थापना करून घ्या. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो छान पुसून घ्या. त्यालासुद्धा छान अष्टगंध, कुंकू, फुलाने अत्तर लावा आणि त्याचीसुद्धा स्थापना आपल्याला त्या चौरंगावर करून घ्यायचे. आता तुमच्याकडं मोठा फोटो नसेल, छोटा पॉकेट साईज फोटो असेल तरीसुद्धा चालेल. आता स्वामी महाराजांना आपल्याला छान हिना अत्तर जे त्यांना अतिशय प्रिय आहे ते आपल्याला पूर्ण मूर्तीवरती, जर तुमच्याकडं फोटो असेल तर तुम्ही फोटोवर लावू शकता. आता जे तुम्हाला सजवायचं आहे ते तुम्ही सजवा. म्हणजे काय की वस्त्र घाला, फेटा घाला, माळ घाला, अजून तुम्हाला काही फुलं घालायची असेल, या दिवशी चाफ्याचं फूल हे घालायला विसरू नका. ते स्वामींना अतिशय प्रिय आहे. पिवळी फुलं दत्त महाराजांना अर्पण करायला विसरू नका, कारण पिवळी फुलं ही दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर तुमच्याकडं जर पादुका असतील तर पादुकांनासुद्धा अष्टगंध आणि हिना अत्तर आणि फुलं ही आपल्याला वाहून घ्यायची आहेत. जे तुम्हाला डेकोरेशन करायचं आहे ते तुम्ही छान डेकोरेशन करून घ्या. छान सगळं सजवून घ्या. आणि आता हे सगळं झाल्यानंतर आपल्या उजव्या साईडला शंखाची स्थापना आपल्याला करायची आहे. त्यात छान पाणी घाला. फक्त अष्टगंध लावून एक फूल वाहून घ्यायचं आहे आणि आपल्या डाव्या साईडला घंटीची आपल्याला स्थापना करायची आहे. आता इथं तुम्ही जी तुम्ही माळ जपाला असेल त्या जपाच्या माळेची सुद्धा आपल्याला इथं पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या ग्रंथाला हळद, कुंकू आणि एक फूल आपल्याला वाहून घ्यायचं आहे. आणि आता बरोबर 12:15 वाजता तुम्हाला गुरुचरित्रातील 4था अध्याय हा वाचायचा आहे. बरोबर 12:15 वाजता आपल्याला तो अध्याय वाचायचा आहे. कुठपर्यंत वाचायचा आहे तर बघा, 41वी ओळ संपते आणि 42व्या ओवीपर्यंत आपल्याला वाचायचं आहे. अतिथी बाळे माझी अशी ही ती ओळ आहे. 42 सॉरी या लाईनपर्यंत आपल्याला वाचायचं आहे. आता त्याच्यानंतर तुम्ही छान नैवेद्य दाखवून घेऊ शकता. परत ग्रंथाला तुम्ही धूप दीप दाखवून घेऊ शकता. आणि नैवेद्य म्हणून तुम्ही फळं, ड्रायफ्रूट्स किंवा काही बर्फी किंवा बेसनाचे लाडू किंवा तुम्ही जर काही घरी शिरा वगैरे पुरणपोळी जर काही करणार असेल तर त्याचा नैवेद्य दाखवून घ्या. आणि त्यानंतर बरोबर 12:39 आपल्याला दत्तजन्म साजरा करायचा आहे. आता बघा काय होतं की बरीच लोकं दुपारी साजरा करतात किंवा बरीच लोकं त्या दिवशी संध्याकाळीसुद्धा मंदिरामध्ये दत्तजन्म साजरा करतात. तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता. आता घरी तुम्हाला काय करायचं आहे, बरोबर त्यावेळेला तुम्हाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं 3 खेपा जय जयकार करायचा आहे. आणि ह्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांची आरती करून घ्यायची आहे. आता गणपती बाप्पांची आरती, देवीची आरती, दत्त महाराजांची आरती, शंकराची आरती आणि स्वामींची आरती असं 5 आरत्या करून घ्या. कापूर आरती करून घ्या. आणि त्याच्यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला जेवढं दत्त महाराजांची सेवा करायची आहे ती करू शकता. म्हणजे काय तर तुम्ही 13वा, 14वा, 18वा अध्याय वाचू शकता किंवा दत्तभावनी श्रवण करू शकता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा एक माळ जप करू शकता. अघोर कष्टोद्धरण स्तोत्र आहे ते म्हणू शकता. त्यामुळे जेवढी सेवा होईल तेवढी तुम्ही करा. प्लस बघा गुरुवार आहे, त्या दिवशी दत्त जयंती आहे. गुरुवारची आपली मार्गशीर्षाची दुसरी गुरुवारची पूजासुद्धा आहे. त्यामुळे भरपूर आपल्याला त्या दिवशी आहे. आणि प्लस या दिवशी आपल्याला गुरुचरित्राचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे वाचनसुद्धा संपायचं आहे किंवा जे सारामृताचे वाचन करणार आहे ते सुद्धा आहे. त्यामुळे जेवढी जमेल तेवढी या दिवशी सेवा करा. लवकर उठा आणि या दिवशी
कुठल्याही परिस्थितीत दत्त महाराजांचं दर्शन घ्यायला विसरू नका. मग तुम्ही केंद्रात जावा, मठात जावा किंवा कुठल्याही मंदिरात जावा आणि तिथं छान दर्शन घ्या. तिथं गोरगरिबांना ज्यांना गरज आहे, गरजू व्यक्तींना दान करा, कारण या दिवशी दानाला अतिशय महत्त्व आहे. मग ते काही पैशाच्या स्वरूपात असेना, काही खायच्या स्वरूपात असेना, काही शिदाच्या स्वरूपात असेना किंवा कुठं काही कोण भुकेलेला असेल तर त्यांना तुम्ही काही खायला घेऊन दिलं, जेवायला घेऊन दिलं तरीही हरकत नाही. पण ह्या दिवशी दान मात्र करायला विसरू नका. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने दत्त जयंतीची पूजा तुम्ही घरच्या घरीही नक्की करू शकता. तर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.